सगळ्यांना दंडवत प्रणाम. सकाळची छान अशी सुरुवात झाली होती आणि आम्ही निघालो होतो मामाच्या फ्रेंडच्या घरी, कारण त्याने आम्हाला नाश्त्यासाठी बोलवलं होतं. तिथे छान नाश्ता वगैरे केला आणि तिथून निघालो आम्ही पावसला जाण्यासाठी. रस्ता अगदी छोटा होता, पण रस्त्याची जी झाडं आहेत आंब्याची, आंब्याला छान मोहर फुटला होता. हे बघूनच इतकं मन प्रसन्न होत होतं ना की बस. त्याच्यानंतर आम्ही पोचलो पावसमध्ये. पावसमध्ये खूप छान मंदिर आहे, परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये इतकं वातावरण छान होतं ना, खूप छान. पण काही ठिकाणी कॅमेरे अलाउड नसतात, त्यामुळे सगळं शूट नाही घेता येत. नंतर 12 वाजले होते, तिथे छान आरतीचा टाईम झाला होता. मस्त असं आरती वगैरे केली आम्ही. आरतीसाठी सुद्धा थांबलो होतो, बराच वेळ आरती चालू असते. नंतर मंदिराच्या बाहेर आलो. छान मस्त असे काही कोकणातले जे प्रोडक्ट आहेत ते विकण्यासाठी ठेवले होते. नंतर तिथून निघालो आम्ही बीचवर जाण्यासाठी. आता ऊन खूप झालं होतं, पण आपण एकतर जातो 3-4 दिवसासाठी, मग त्यात पण जर असा वेळ वाया घालवला तर मग जेवढे ठरवले तेवढे पॉईंट नाही बघता येत. त्यामुळे उन्हातच आम्ही बीचवर जाण्यासाठी निघालो. तर हा आहे पावसमधला गणेशगुळे बीच, म्हणजे रत्नागिरीमधलाच. आणि इतके बीच आहेत ना, पण काही ठराविक बीच चांगले आहेत, काही ठिकाणी जनावरं वगैरे हिंडतात, त्यामुळे खूप खराबसुद्धा झालेले आहेत. हा बीच इतका मोठा होता ना, आणि इतकं शांत आणि छान वातावरण होतं. पाणीसुद्धा अगदी निळं निळं होतं, एकदम स्वच्छ होता. मुलांना खेळण्यासाठी तर खूप छान होता. आणि आम्ही कुठल्याही बीचवर गेलो तर या माझ्या शिवण्या सर्वज्ञाचा असा काहीसा खेळ चालू असतो. म्हणजे दिवसभर जरी त्यांना इथं बसायचं म्हटलं ना, तर त्या अजिबात हलत नाही. मुलं छान एन्जॉय करतात, याच्यापेक्षा दुसरी कुठली मोठी गोष्ट असते त्यांच्या आईबाबांसाठी. त्या छान खेळत होत्या, मस्त त्यांचा खेळ चालू होता. फोटो व्हिडिओशी त्यांना अजिबात काही घेणं देणं नव्हतं. आमचे मात्र छान फोटोशूट वगैरे चालले होते. ती मात्र रात्रीसुद्धा भिजली होती, सकाळीसुद्धा भिजली होती पाण्यामध्ये, आणि आतासुद्धा तिचं छान असं पाण्यामध्येच खेळणं चालू होतं. शिवण्याचं असतं खेळणी घेऊन खेळायचं आणि सर्वज्ञाचं असतं पाण्यामध्ये खेळायचं. दोघी छान खेळत होत्या, पण आम्ही एकजण त्यांच्यापाशी लक्ष द्यायला थांबत होतो, कारण त्या पाणी वगैरे घेण्यासाठी येत होत्या इकडं, त्याच्यामुळे. आणि लाटा खूप येत होत्या. समुद्र जरी उतळ असला तरी लाटेचं जे रिवर्स जाणारं पाणी असतं त्याला स्पीड खूप असतो, म्हणजे ते इव्हन मोठ्या माणसांनासुद्धा आवरत नाही. त्याच्यामुळे लहान मुलांना तर पाण्यामध्ये एकटं सोडणं खरंच रिस्की आहे. त्याच्यामुळे त्या लांब बीचवरती खेळत होत्या, तरीसुद्धा आम्ही एकजण त्यांच्याजवळ थांबत होतो. आता हिचं चाललं होतं की आई माझा गॉगल घाण झाला आहे, आणि तो त्याला रेतीने घासत होती आणि छान असा स्वच्छ करत होती. तर हा खेळ यांचा चालूच होता. यांना म्हटलं जाऊया आपण, उशीर झाला आहे, पण यांचं असं नव्हतं की अजून थांबा, खेळायचं आहे. म्हणजे लहान मुलांचा खेळ बघा ना कसं असतं, दगड माती वाळू. आपण म्हणतो की हे नाही खेळायचं मुलांनी, पण मुलांचा आनंद कशात आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि छान अशी ती दोघीजण खेळत होत्या, मस्त चालू होतं यांचं. आमचे वगैरे फोटोशूट झाले. आणि थोडं या लाईफमधून, किंवा आपलं जे दररोजचं धकाधकीचं जीवन असतं, यातून थोडासा ब्रेक तरी हवाच ना. आणि त्यासाठी तुम्ही कुठेतरी देवाला जा, किंवा असं नाही की कोकणात जा, कुठेतरी देवस्थानाला जा, तुमचं कुलदैवत असतं तिथं जा, किंवा तुम्ही गावी जरी 2-3 दिवस राहून आला ना तरीसुद्धा मन अगदी प्रसन्न होतं. आता त्याच्यानंतर हिचे कपडे वगैरे ओले झाले होते म्हणून मी काढून घेतले. तर हिनं ना देव बनवला होता त्याचा, आणि ती त्याची आरती करत होती. छान मस्त चालू होतं तिचं. नंतर आम्ही तिथून निघालो रिटर्न जाण्यासाठी, कारण दुपारची वेळ होती, भूक लागलेली. मस्त आम्ही पेरू वगैरे गाडीत घेतले होते, ते खाल्ले. आणि घरून चिवडा भडंग वगैरे सुद्धा नेलं होतं, ते सुद्धा थोडंसं खाऊन घेतलं, कारण जितकं तुम्ही जास्त पाण्यामध्ये खेळाल ना तितकी भूक जास्त लागते. आम्ही रात्री जेवलेले तिथंच मिथिला हॉटेलमध्ये गेलो होतो, आणि मामाने आम्हाला तिथं सोडून, तो आज शुक्रवार होता त्यामुळे नॉनव्हेज खाण्यासाठी गेलेला. आम्ही मात्र प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे आम्ही व्हेज हॉटेलमध्येच जातो. आणि खरं सांगू का, कोकणामध्ये गेल्यानंतर प्युअर व्हेज माणसांची थोडीशी जेवणाची गैरसोय होतेच बरं का. थोडीशी म्हणता येणार नाही, प्युअर हॉटेल मिळणं जरा कठीण जातं. मिळालं तर त्याच्यामध्ये जेवण व्यवस्थित नसतं, म्हणजे जसं आपल्या इकडे भेटतं ना तशा भाज्या तर तिकडं अजिबात नसतात. तिकडे खूप सारे मसाले वगैरे पिकतात, पण त्यांच्या कुठल्याच भाजीमध्ये मसाला वगैरे अजिबात नसतो. आता आम्ही 2-3 वेळा बघितलं, 2-3 वर्षापासून बघतोय. त्याच्यानंतर आम्ही छान तिथे जेवण वगैरे केलं, मुलींनासुद्धा चारलं, आणि मग परत तिथून आम्ही निघालो होतो आता गणपतीपुळेला जाण्यासाठी. जाताना रस्त्यामध्ये सुद्धा एक बीच होता, संध्याकाळ झाली होती. आरेवारे बीच, खूप मोठा बीच आहे तो रत्नागिरीमधला. इतकी प्रचंड गर्दी होती तिथे, सगळ्या राईड वगैरे सुद्धा होत्या. पण उशीर झाला होता, आणि राईड वगैरेमध्ये तर आम्ही अजिबात बसलो नाही, कारण मलाच अगोदर त्याची भीती वाटते, त्यामुळे मी अजिबात असल्या काही गोष्टी नाही करत. फक्त छान फिरलो, मस्त तिथं बीचसुद्धा छान होता, मुलं खेळत होती. आणि काही फोटो वगैरे आम्ही तिथंसुद्धा काढले. आणि मामाचे आणि सर्वज्ञाचे छान फोटोशूट केले तिथं. आम्ही बाकीच्यांनी काही जास्त नाही केलं. आणि थोडासा बीच बघितलं. इथंसुद्धा सर्वज्ञाला पाण्यात खेळायचं होतं, पण संध्याकाळ होती, आणि इथलं पाणी इतकं थंड होतं ना की असं वाटत होतं अगदी बर्फात पाय ठेवल्यासारखं. थंडगार छान असा वारा सुटला होता. थोडा वेळ आम्ही तिथं टाईम स्पेंड केला, आणि आम्ही परत निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. जर हा आरेवारे बीच बघितला ना तर हा रस्त्याच्या कडेने आहे, आणि वरतून जर बघितलं ना डोंगरावरून असला भारी व्ह्यू दिसतो ना खरंच.
जी क्लिप आहे ना तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा बघू शकता किंवा मी इथं व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते, तुम्ही नक्की बघा. इतकं भारी दिसतं. आमच्या मॅडमनी छान शंख शिंपले गोळा केले होते गाडीत खेळण्यासाठी. आणि आता इथून निघालो आम्ही गणपतीपुळेला जाण्यासाठी. आता उद्याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला गणपतीपुळ्यामधला बघायला मिळेल. छान मस्त गणपतीचं मंदिर वगैरे, त्यामुळे ब्लॉग अजिबात मिस करू नका. त्याच्यानंतर आता आम्ही निघालो खूप, कारण या बीचवरती गर्दीच इतकी होती ना, गाड्या खूप लांब पार्क कराव्या लागत होत्या आणि तिथून मग चालत जावं लागत होतं, कारण बऱ्याच ठिकाणी बीचवर पार्किंगची व्यवस्था नसते, रस्त्याच्या कडेने गाड्या लावाव्या लागतात. छान जेवण वगैरे करून आम्ही रूमवर आलो आणि संध्याकाळच्या वेळी मस्त अशी आईस्क्रीम खाल्ली. मामाचं म्हणणं होतं की व्हॅनिला आईस्क्रीम खाल्ली तर माणूस आजारी पडत नाही, म्हणून तो व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन आला होता. आणि छान असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया लवकरच उद्याच्या गणपतीपुळेच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना दंडवत प्रणाम.